म्हणून ठरवलं. माझे संस्कार काढतेस तू? काय केलंस ते बघ ना. लग्नानंतर कुठला सण साजरा केलास ग? अधिक महिन्यात घरी बोलवलं आणि काय मान केला बघितलं ना. दळभद्री ते दळभद्री. तर समजा तुझ्या घराला सोन्या चिकवलंय. अगं डोक्यावरचं छप्पर जाणार होतं ते माझ्या मुलीने वाचवलं, नाही तर रस्त्यावर आली असती. ए जास्त बोलू नकोस हा. आईची माया मिळत नाही म्हणून तुझी लेक ना रडत असते, रडत. सख्खी आई आहेस ना ग, पण सावत्रपणे वागवतेस तिला आणि मला सांगते. अगं तुझी लेक आहे ना माझ्याकडे मायेची भीक मागते, भीक. ती पण भिकारी, तुमचं अख्खं खानदान भिकारी. कोणाला भिकारी मला म्हणाली? भिकारी बोलले मी. तू भिकारी, तुझं अख्खं खानदान भिकारी. नाही सोडून मी पण नाही. तुझी सोड मला. माझ्या पोरीला काय बोलायचं? अरे काही लाज आहेत की नाही तुम्हाला? आपण कुठे आहोत, कशासाठी आलोय याचं जरा तरी भान ठेवा. एकदम गप्प बसा. इकडचं पूजेचं वातावरण खराब करू नका. तुमचं आपापसातलं काय भांडण असेल ना ते बाहेर रस्त्यावर जाऊन करा, त्या स्वतःच्या घरी जाऊन करा. आज वटपौर्णिमा आहे, पवित्र दिवस आहे. तुम्हाला जर असं भांडायचं असेल तर आम्ही वडाची पूजा करू देणार नाही. काय नाही? घरी जा. आई, या बायका खरंच तुला पूजा करू देणार नाही. शांत राहा ना जरा. दे पूजेचं ताट आण. दे ग, दे इकडे लवकर. चल पूजा करू आपण. पहिली पूजा मी करणार, मी करणार, मी करणार, मी करणार. भांडू नका. भांडू नका. भांडू नका. वडाची पूजा मी आधी करणार. बघितलं तुझी मुलगी किती दुर्दैवी येते. तिच्या नवऱ्याच्या नावाने दुसरीच कोणीतरी वड पूजणार आहे आणि ती काही करू शकणार नाही. पैशाने तर दरिद्री होतीच, पण नशिबाने एक जात तुम्ही सगळे दरिद्री आहात. तुझी ती दरिद्री मुलगी दरिद्री नशीब घेऊन माझ्या घरात आली, पण देव सगळं बघत असतो ग. म्हणून तुझी कर्मदरिद्री पोरगी नवऱ्याच्या नावाने पूजा करू शकणार नाही. समीरच्या नावाने राजसी पूजा करणार आहे. राजसी जा ग पूजा कर. हो. सावकाश. निघ इथून. तुझं अपशकुनी तोंड परत दाखवायचं नाही आम्हाला.
चला